प्रिय लोकांनो, येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुम्हाला नमस्कार करतो। तुम्ही कसे आहात? तुम्ही ठीक आहात ना? तू आनंदी आहेस का? दररोज सकाळी परमेश्वराची कृपा नवीन असते। तो नवीन कृपा देतो, त्यामुळे या दिवसासाठी तुम्हाला कोणती कृपा हवी आहे? त्याला माहित आहे की प्रत्येक दिवशी नवीन नवीन कृपा देऊन तो आपल्याला मार्गदर्शन करतो। कारण या दिवशी अशी समस्या येईल हे आपल्याला माहित नाही, पर त्याला माहित आहे। तो अद्भुत आहे। तो आपल्याला योग्य मार्गाने चालवतो। प्रत्येक दिवशी तो आपल्या शब्दांद्वारे आपल्याशी बोलतो नाही का? आज तो काय सांगतोय ते आपण लक्ष देऊया। वेद पुस्तकात यशया अध्याय 54 वचन 4। भीऊ नकोस, तू लज्जित होणार नाहीस, घाबरू नकोस, तू फजित होणार नाहीस। प्रभू म्हणतो, माझ्या मुली, तू भयभीत होऊ नकोस, तू लाज वाटण्यासारखे काही नाही। परमेश्वर तुमच्याकडे अशाच नजरेने पाहतो। तो म्हणतो, मला कशाची तरी लाज वाटते। हे बरोबर आहे। तुम्हाला वाटतंय की तुम्ही अयशस्वी झाला आहात, सर्वांसमोर लाजले। मी हे केले नसते तर निघून गेलो असतो। जर तुम्ही कर्ज चुकता सोडले तर मी कुठे राहतो याची मला लाज वाटते। कामाच्या ठिकाणी मला लाज वाटेल का? हे घडलं नाही तर सगळे माझी चेष्टा करतील का? प्रश्न विचारतील का? अशा परिस्थितीत लाज वाटेल का असे तुम्ही विचारता? देव म्हणतो, तू घाबरू नकोस, तुला लाज वाटणार नाही, मी लाज वाटू देणार नाही, असे तुला सोडणार नाही। मी आहे ना, तुझा बाप आहे ना। आकाश आणि पृथ्वी निर्माण करणारा मी आहे। मी काय करू शकत नाही असे काय आहे? तुला तुझी समस्या मोठी वाटते, तुला तुझी गरज मोठी वाटते, पण माझ्यासाठी तुझ्या गरजा काहीच नाही, तुझी समस्या काहीच नाही। मी चमत्कार करतो। देव असे म्हणतो, लाजिरवाणे सोडेल का? नाही सोडणार। आपण लाजिरवाणे होऊ नये म्हणून तो चमत्कार करणारा देव आहे। होय, तो करतो ते कार्य कधी कधी आपल्याला समजत नाही। होऊ देईन। तू माझे मूल आहेस, माझ्याकडे प्रार्थना करतोस, माझ्यावर अवलंबून आहेस, माझे समाधान करणारे जीवन जगतो। मी तुला कसा लाजिरवाणे? म्हणून तुम्ही नेहमीच येशूला आनंद देणारे जीवन जगायला समर्पित करा। त्याच्यावर विश्वास ठेवा आणि त्याला प्रिय असे जीवन जगायला समर्पित करा। तो तुम्हाला लाजिरवाणे होऊ देणार नाही। आज एक चमत्कार तुमच्यासाठी घडणार आहे। नैसर्गिकतेच्या पलीकडील एक गोष्ट प्रभू करणार आहे। तुम्ही लाजिरवाणे होणार नाही। तसेच मला सांग, प्रभू, तू मला लाज का देत नाहीस? मला विश्वास आहे की तू मला जाऊ देणार नाहीस। नेहमी तुमच्या मुलासारखे तुमच्यासाठी प्रिय राहण्यासाठी मला चालू द्या। मी स्वतःला समर्पित करतो। माझ्यासाठी आज एक चमत्कार घडणार आहे असा मी विश्वास ठेवतो। येशूच्या नावाने, आमेन, आमेन।